नमस्कार, मी उमा रेवणकर आपल्या मोगाच्या रांचीकुडमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी आपल्या समोर भेंडीची भाजी एकदम सोप्या पद्धतीची कशी बनवायची हे दाखवणार आहे। तसे भेंडीच्या भाजीबद्दल नेहमी कंप्लेंट्स असतात की भेंडीची भाजी चिकट बनते, मोकळी होत नाही। तर त्यासाठीच आज मी आपल्या समोर एकदम मोकळी भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम साहित्य पाहूया। पाव किलो भेंडी, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 मोठे चमचे तेल, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 कोकम, अर्धा पेला ओले खोबरे, कोथिंबीर, 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा राई, 1 लहान चमचा जिरे, 1 लहान चमचा हळद पावडर, 1 लहान चमचा मिरची पावडर, 1 लहान चमचा साखर, अर्धा लहान चमचा हिंग आणि चवीपुरते मीठ। प्रथम भेंडी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता एक चाळणीत काढून घेऊया। आता स्वच्छ कपड्याने पुसून एकदम कोरडी करून घेऊया, जेणेकरून भाजी एकदम मोकळी बनते। हा स्टेप मोकळी भाजी बनवण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे। आता भेंडीची डेट बाजूला करून भेंडी चिरून घेऊया। आता फोडणीआधी लसूणच्या पाकळ्या ठेचून घेऊया। लसूण ठेचल्याने लसूणची जास्तीत जास्त चव भाजीत उतरते। आता फोडणीला सुरुवात करूया। त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करूया। तेल गरम झाले की त्यात राई घालूया। राई तडतडायला लागली की 1 लहान चमचा जिरे घालूया। जिरे तडतडले की अर्धा लहान चमचा हिंग घालूया। नंतर चिरलेला कढीपत्ता आणि 2 ते 3 कोकम घालूया। आता ठेचलेली लसूण घालून मिक्स करूया। लसूण थोडी परतून झाले की त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालूया। आता लो फ्लेमवर 5 मिनिटांसाठी कांदा शिजवून घेऊया। आता चिरलेली भेंडी घालून 5 मिनिटे हाय फ्लेमवर परतून घेऊया। आता इकडे आपल्याला फक्त 5च मिनिटे झाकण लावून लो फ्लेमवर भेंडी शिजवायची आहे। आपण इकडे पाहू शकता भेंडी मस्त नरम शिजलेली आहे। आता पुन्हा हाय फ्लेमवर भाजी थोडी 2 मिनिटे परतून घेऊया। भेंडीची भाजी बनवताना आपल्याला कधी लो आणि कधी हाय फ्लेम करायचा असतो हे एकदम इम्पॉर्टंट आहे। इकडे आपण पाहू शकता भेंडीची भाजी एकदम मोकळी झाली आहे। आता 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा मिरची पावडर, 1 लहान चमचा हळद पावडर, चवीपुरते मीठ आणि 1 लहान चमचा साखर घालून मिक्स करूया। आता मसाला एकजीव झाल्यावर पुन्हा लो फ्लेमवर 5 मिनिटे परतूया। आता वरून अर्धा पेला ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून मिक्स करूया। तयार आहे स्वादिष्ट भेंडीची भाजी। आहे ना नेहमीप्रमाणे एकदम सोपी रेसिपी। आता तुम्ही बनवलेली भाजी कधीच चिकट होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। चला तर मग पटकन ही भेंडीची भाजी बनवा आणि आस्वाद घ्या आणि नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा, आपल्या मोगाच्या रांचीकुडला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपींसोबत। तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू।